कलवे तर दुसऱ्या बाजूने असेल आपण पाहतोय ट्रिपल एस किंग्स हा संघ मात्र एका बाजूने असेल सुशांत मोकल तर दुसऱ्या बाजूने असेल प्रतीक ठाकूर. मॅचला होईल सुरुवात 6 षटकांचे मॅच असेल आपण पाहतोय सलामीची जोडी सुशांत मोकल या ठिकाणी रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित असणारा हा खेळाडू तर दुसऱ्या बाजूने असेल प्रसाद ला आपण पाहतो आणि सुशांत मोकल ही सलामीची जोडी. शिवशक्ती 11 तिसोई मरोई गावदेवी कलवे हा संघ मात्र तर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी सुनील पाटील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये 2 षटक त्याने फेकलं होतं. काल जवाब मात्र आपल्या संघासाठी त्यांनी कामगिरी केली होती. विनर वर्सेस विनर याच मॅच मधला जो संघ जिंकेल तो सरळ सुपर 8 मध्ये दाखल होईल. तो संघ मात्र असेल 5वा संघ सुपर 8 मध्ये दाखल होणारा. परंतु जो संघ हारेल तो मात्र नक्कीच त्याला एक चान्स या ठिकाणी जरूर दिला जाईल. आपण पाहतो पंचाच्या भूमिकेत आज पाहायला मिळतील लेग पंच या ठिकाणी लल्ला वास्कर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि मेन पंच ज्यांना 2 दिवसांमध्ये महत्त्वाची कामगिरी या ठिकाणी बजावले. अर्थातच पेन तालुका प्रीमियर लीग मध्ये असे आपले प्रीतमजी पाटील सर या पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो प्रसाद आणि गोलंदाजी मार्ग वरती या ठिकाणी सुनीलला आपण पाहतोय. मॅचला होते सुरुवात पंचांचा इशारा यास गेम ऑन या ठिकाणी पहिला बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती सुनीलला आपण पाहतोय. या ठिकाणी जर विचार केला तर चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मागच्या मॅच मध्ये त्यांनी केला होता. अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक विनीत आहेत चेंडूला उचलतील फेकतील चांगला क्षेत्ररक्षण विनीत देखील आपल्याला कालेश्रीचा एक चांगला खेळाडू यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. पहिला चेंडूवरती आपण पाहिला तर प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता ऑनसाइड मध्ये परंतु अलॉंग द कार्पेट या ठिकाणी जमिनीला गुदगुल्या करत मात्र क्षेत्ररक्षकाच्या परत चेंडू पोहोचला आणि एकच धाव. आता मात्र स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित असणारा खेळाडू सुशांत मोकल. कलव्याचा हा बाहुबली आपल्याला पाहायला मिळतो. आज मात्र एक आयकॉनच्या भूमिकेमध्ये मैदानामध्ये उतरलाय. कामगिरी चांगली करावी लागेल. या ठिकाणी फटका फसलाय नौमान लॅन मध्ये चेंडू अदलेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक विनीत पोहोचतील चेंडूवरती चेंडूला स्टॉप केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो. दुसरी सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आपण पाहतो. चांगलं तालमेल चित्ताची चपलाईने हरण्याचा वेगनं या 2 धावा मात्र सहजरित्या पळून काढल्यात आपण पाहतोय. खरं तर सुशांत मोकल मोठ्या फटकेसाठी जाणला जातो परंतु सिंगल डबल देखील तेवढ्याच ताकदीने तो घेत असतो जेव्हा तो मैदानामध्ये बॅटिंगसाठी उतरत असतो. पुन्हा एकदा बोलूया मॅचकडे गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा सुनील पाटील सज्ज झाला षटक फेकण्यासाठी. या ठिकाणी ऑनसाइड मध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. चेंडूला एकाच ऍक्शन मध्ये उचलून फेकला एकच धाव मिळेल. चांगला क्षेत्ररक्षण स्टँडर्ड लेवलचं क्षेत्ररक्षक आपण जरूर पाहायला मिळतो. या ठिकाणी विनीत म्हात्रेच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होईल. मात्र पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर सुनीलनं मात्र या ठिकाणी फलंदाजांना थांबवलंय परंतु कितपर्यंत थांबवलं जाईल हे देखील पाहणं तेवढ्याच गरजेचं असेल या मॅच मध्ये. ऑनसाइड मध्ये पुन्हा एकदा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सार्थक चेंडूवरती उचलतील फेकतील एकच धाव. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही आपण पाहतोय. चांगली या ठिकाणी जरूर गोलंदाजी केली जाते सुनील पाटीलच्या माध्यमातून. समोर स्टारकास्ट मंडळी बॅटिंग वरती आहे परंतु त्यांना कशा पद्धतीने रोखावं हे उत्तम उदाहरण मात्र सुनील पाटील उर्नोली यांच्या माध्यमातून दिलं गेलं. सुनील पाटील अनिल पाटील ही बंधुराजांची जोडी उर्नोली संघामध्ये कित्येक वर्ष त्यांना आपण क्रिकेट खेळताना पाहतोय. चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून अनेक वेळा आपण पाहिले. या ठिकाणी शॉर्ट बॉल पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट चेंडूला गुदगुल्या करत चेंडू जमिनीला या ठिकाणी चालला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला चांगलं पाहायला मिळालं. चेंडूला उचललं फेकलं पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय एकच धाव घेतली जाईल. आतापर्यंत धाव फलकावरती धावांचा आपण विचार केला तर धावा लागल्या गेल्यात 6 धावा लागल्या गेल्यात.
6 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत आपण पाहतोय. बोलूया पुन्हा एकदा मॅच कडे. या ठिकाणी फटका फसलाय प्रसादचा. क्षेत्ररक्षक धावतो चेंडू खाली पकडले जाईल का झेल. यस चांगलं जजमेंट. विनीतचा अचूक झेल मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिला धक्का प्रसादच्या स्वरूपात. फलंदाज बाद. एक मोठी विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहिला धक्का मात्र या ठिकाणी दिलाय आपण पाहतोय. शिवशक्ती 11 तिसवाई मरोई गावदेवी कलवे या संघाला मात्र प्रसादला बाद केलाय. नवीन फलंदाज इनेट नंबर 3 च्या पोझिशन मध्ये मैदानामध्ये दाखल झालाय ज्याचं नाव असेल सागर पाटीलला आपण पाहतो. मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज या ठिकाणी दाखल झाला. पहिल्या षटकाचा या ठिकाणी अजूनही आपण पाहायला गेलं तर षटक संपला आपण पाहतोय. धावफलकावरती 1 बाद 6 अशी परिस्थिती आपण पाहतोय सध्या तरी मैदानामध्ये. चला मॅच कडे आपण पुन्हा एकदा बोलूया. गोलंदाजी ट्रॅक वरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल साई पाटील. चांगली गोलंदाजी साई पाटीलने देखील केली. चला मॅच स्टार्ट करायची आहे. खूप सारा वेळ या ठिकाणी जरूर घेतला गेला. आतापर्यंत आपण पाहतो एकच 2 मॅचेस झाल्यात आणि ही तिसरी लढत आपण या ठिकाणी पाहतो. विनर वर्सेस विनर 6 षटकांचे मॅच असेल. पुन्हा एकदा बोलूया मॅच कडे. गोलंदाजी ट्रॅक वरती साई पाटीलला आपण पाहतो. स्ट्राईक वरती सुशांत मोकल उर्फ गोट्याला आपण पाहतो. या ठिकाणी आपण पाहतोय खूपच चेंडू बाहेर गेला. पंचांचा इशारा आला. वाईट बॉल पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी वाईटचा इशारा आलाय पंचांचा आपण पाहतोय. खरं तर साई पाटील वरती देखील थोडासा दबाव असेल. समोर देखील तेवढाच चांगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो सुशांत. या ठिकाणी इनसाइड आउटचा फटका प्रॉपर टायमिंग पाहायला मिळतो. या ठिकाणी या फटक्यावरती आल्यात 4 धावा. चांगली फलंदाजी आपण पाहतोय. प्रत्येक चेंडूवरती मिरटनुसार खेळ करणं सुशांत जाणतो आणि तीच बॅटिंग त्याची मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी पहिला चेंडू साई पाटीलनं बाहेरच्या दिशेनं फेकला होता. त्याच्यावरती लगेच आपण विचार केला तर सुशांतला माहिती होतं की सेम पद्धतीचा चेंडू मात्र या ठिकाणी हाताला जाईल. त्याच्यावरती आक्रमण पाहायला मिळेल ते देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आणि चौकार आला सुशांतच्या बॅटमधून. धावा येणं हे खूप गरजेचं असेल त्यांच्या टीमला आणि संघ मालक मात्र चांगली कामगिरी करतोय. फटका फसला. या ठिकाणी जल्लोषचं वातावरण पाहायला मिळेल. ओमकार साकोसकर उर्फ भुऱ्याच्या माध्यमातून पकडला झेल आणि दुसरी महत्वाची विकेट तंबूच्या श्रेयाला. नाही स्वप्नील सर, म्हणून तर साई पाटीलला कालश्री एक्सप्रेस म्हणून का ओळखला जातो? कारण तुम्ही जर व्यावसायिक क्रिकेट जर पाहायला गेलं तर करावे टीम मधून साई पाटीलला आपण खेळताना पाहायला मिळतात नवी मुंबईमधील. आणि तिथून प्रतिनिधित्व करत असताना कालश्री गावाचं सुद्धा नेतृत्व करत असताना एक चांगला खेळ सातत्याने साई पाटील यांच्या मात्र ॲज अ गोलंदाज म्हणून नावारूपाला येताना मात्र पाहायला मिळालं आहे. श्रीराम कालश्री संघाचा महत्त्वपूर्ण फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून सातत्याने ओळख निर्माण करून दिली. आपल्या नावाचा परिचय दिलाय आणि बिग विकेट 440 होल्डचा धक्का दिलाय. सुशांत मोकल पेन टेनिस क्रिकेटचा बाहुबली या फलंदाजाला मात्र इथे बाद केलंय. या ठिकाणी आपण पाहतोय खरं तर एक मोठी विकेट मात्र तंबूच्या असल्याला पाठवले आणि नवीन फलंदाज अर्थातच 4थ्या क्रमांकाचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल.
अमोल पाटीलला आपण पाहणार आहोत. नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहतो कॅमेरामॅन वरती आहेत. प्रेक्षकांना विनंती असेल आपण थोडे पुढे व्हा. त्या पोलाला मात्र चिपकू नका, ते हलते, लक्ष असू द्या. करंट लागेल तिथे, लक्ष असू द्या. थोडेसे पुढे झाला तर बरं होईल. कॅमेरामॅनला थोडंसं अडचणी त्या ठिकाणी येत आहेत, आपल्याला विनंती असेल थोडंसं पुढे राहा. अमोल पाटील स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळेल. भाऊ नवाले यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. चांगला बॉल पडल्यानंतर आपण पाहतो, पडल्यानंतर चेंडून उचली घेतली, डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचे मित्र या ठिकाणी स्वप्नीलजी गोठावले त्यांची वाट पाहतायत, तर आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. चांगला फटका या ठिकाणी बॅट वरती, जरूर बॅटचा आवाज आलाय, परंतु धाव या ठिकाणी घेतली जाईल का? यस, थर्ड अंपायरकडे हा डिसिजन रेफर केला. आपण पाहतो थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये प्रवीणजी अंद्रे सर या ठिकाणी जोडले जातील. फलंदाज सुरक्षित असेल स्क्रीनवरती आपण पाहतोय. व्हॉल्यूम मॅच कडे चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली गेली गोलंदाजाच्या माध्यमातून. या ठिकाणी ऑनसाइड मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, त्या ठिकाणी डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज बाद झाला असता, परंतु या ठिकाणी चांगला हिट झाला नाही. या ठिकाणी परत जर चांगलं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी एकदा आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या साई पाटील साठी. काय गोलंदाजी केले, मात्र प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन आणि वेग मात्र प्रचंड पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 13 धावा धावफलकावरती. 2 विकेट या ठिकाणी गमावलेत आपण जरूर या ठिकाणी पाहतो. स्कोरबोर्ड वरती धावफलकावरती धावा लागल्या गेल्या 13. तिसरं षटक फेकण्यासाठी चला स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, खूप स्लो मॅच चालू आहे, त्याच्या अनुषंगाने मात्र वारंवार या ठिकाणी जरूर तुम्हाला अलाउन्स केलं जाईल. तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपण पुन्हा एकदा सुनील पाटीलला इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. चला मॅच सुरू करा प्लीज, विनंती असेल. दोन्ही टीम फिल्डिंग करणारी टीम आपण देखील लक्ष असू द्या, टाइम मिनिट आहे. धावफलकावरती 13 धावा आपण पाहतोय. 2 विकेट गमावलेत. शिवशक्ती 11 आपण पाहतो. तिसोई मरोई गावदेवी कलवे हा संघ खेळत असताना मात्र 13 धावा गमावल्यात 2 षटकांमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. सुनील पाटीलला आपण पाहतोय. या ठिकाणी बॅकफुटला जाऊन शफल झाले होते फलंदाज आपण पाहतोय. या ठिकाणी शेंडेवरती धाव मात्र मिळणार नाही.
अफलातून चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडू वल्ला. आपण पाहायला गेलं तर गोलंदाजी कशी असावी मात्र हे पहिल्या षटकामध्ये देखील या गोलंदाजानं आपल्याला दाखवलं आहे. चांगला टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा उचली घेतले. पंचांचा इशारा यस आला. इट्स अ व्हाईट बॉल असेल हा चेंडू. पहिला चेंडू आपण जरूर या ठिकाणी पाहिलं तर चांगला बॉल होता. पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळला होता परंतु सेम चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला सुनील पाटीलच्या माध्यमातून आणि चेंडूने बाउन्स खूप घेतला होता. त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी व्हाईटचा इशारा पंचांना दिला. बॅटच्या रडारमध्ये जरूर फेकला होता चेंडू परंतु वेग मात्र प्रचंड आपल्याला पाहायला मिळाला आणि डॉट बॉल पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी सुनील पाटील च्या माध्यमातून मी मगाशी देखील उल्लेख केला होता. उरलेले खेळाडूचे हे अफलातून खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. जेव्हा जेव्हा उर्नोली गावाचं जर नक्कीच जे नाव उल्लेख केला जातो तेव्हा मात्र अनिल पाटील आणि सुनील पाटील ही जोडी मात्र सर्वांना या ठिकाणी आठवते. बैठक अरे घुटना टेक और मेरा सिक्सर देख चेंडू सीमा पार षटकार. नको आहे लगेच फिल्डिंग लावून घ्या विनंती असेल. ट्रिपल एस किंग्स टीम आपल्याला विनंती असेल कुठलाही वेल मात्र या ठिकाणी घेऊ नका. आक्रमण पाहायला मिळतोय अशा फटक्याची नितांत गरज आहे या मॅच मध्ये. आपण पाहतोय जर धावांचा विचार केला तर 2 षटकांमध्ये फक्त 13 धावा आल्या होत्या. 2 विकेट मात्र गमावल्या होत्या. तदनंतर या ठिकाणी स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. सागरच्या बॅट मधला षटकार आपण पाहिला. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. फटका फसलाय या ठिकाणी. झेल पकडले जाईल का? प्रतीक ठाकूरच्या माध्यमातून पकडला गेला झेल आणि फलंदाज अजून एक तंबूच्या आश्रयाला. चांगली गोलंदाजी. खरं तर प्रत्युत्तर दिलं गेलं या चेंडूवरती. आपण जरूर विचार करणार आहोत. षटकार ठोकला होता तदनंतर तू शेर तो मैं बब्बर शेर असं ठणकावून सांगितलं या गोलंदाजानं. सुनील पाटीलला जरूर गोलंदाजी ट्रॅक वरती आपण जर विचार केला तर पहिलं षटक त्याने फेकलं होतं. चांगली गोलंदाजी केली होती परंतु दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा आला तेव्हा देखील चांगली गोलंदाजी केली या गोलंदाजानं. प्रत्येक चेंडूवरती वेग 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 आणि वेगाचा बोलबाला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला सुनील. ऑन साइड मध्ये या ठिकाणी फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मिड विकेट वरतून चेंडूला येतील, उचलतील, फेकतील आणि तत्वर मात्र सिंगल पूर्ण केली जाईल. अमोल पाटील असेल स्ट्राईक वरती. हा देखील या ठिकाणी सलामीला जरूर वनडाऊनच्या स्वरूपात मैदानामध्ये दाखल झालेला हा फलंदाज आहे. याला देखील चांगली कामगिरी करावी लागेल या मॅच मध्ये. मागची मॅच आपण पाहिली तर जवळजवळ 6 चेंडूंमध्ये 16 धावेची गरज होती. योगेश पवार गोलंदाजी मार्क वरती होते आणि त्यांच्यावरती लगातार 2 षटकार मारून मात्र मॅचला आपल्या बाजूने टर्न केलं होतं असा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. अमोल खारसापोलीचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर नुकताच आपण एक स्पर्धा पाहिली नाईटची पेन तालुक्यामध्ये. तब्बल 15 वर्षानंतर ती स्पर्धा पाहिली होती. शिवसेना चषक. त्या शिवसेना चषकामध्ये मात्र खारसापोली संघानं चॅम्पियन पद भूषवलंय आणि त्याच संघामधला एक स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईक वरती. अमोल पाटील हा फलंदाज. चला सुनील आपल्याला विनंती असेल वेल या ठिकाणी जरूर कमी घ्यायचा आहे. बोलूया पुन्हा एकदा मॅच कडे आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज
सज्ज या ठिकाणी बॅटच्या रडार मध्ये आला स्वीट साऊंड ऑफ द बॅट या ठिकाणी क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक या ठिकाणी आला षटकार. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. धाव फलकावरती 27 धावा या ठिकाणी लागल्या जातील. प्रयत्न चांगले पाहायला मिळाले परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडू या ठिकाणी हातामधून निसटला आणि चेंडू गेला सीमा पार. षटकार आपल्याला पाहायला मिळाला. अमोल पाटीलच्या बॅटमधनं ऑफिशियल ड्रिंक ब्रेक या ठिकाणी पाण्याची मागणी केली मैदानामध्ये. तद्वर आपण देऊया पुन्हा एकदा डीजे गोल्डन साठी सुवर्ण संधी. सत्तावीस धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. तीन षटकाचा खेळ समाप्त झाला. चला फिल्डिंग या ठिकाणी ऑफिशियल ड्रिंक ब्रेक समाप्त झाल्यानंतर लगेचच फिल्डिंगची व्यूहरचना करायची आहे. मॅच कडे पुन्हा एकदा तीन षटकांचा खेळ झाला समाप्त. 27 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. आणि बघा या ठिकाणी टाइम अलर्ट आहे. आता मात्र तुम्ही जर वेळ जास्त घेतला तर टाइम समाप्त झाल्यानंतर एक क्षेत्ररक्षक तुम्हाला या ठिकाणी 30 सर्कल मध्ये घ्यावा लागेल. टाइम या ठिकाणी जरूर आमचे स्कोरर च्या माध्यमातून या ठिकाणी अलर्ट केला गेला. स्वयं आवासकर हे स्कोरर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर गेले 2 दिवस वॉटर बॉयची भूमिका त्यांनी या ठिकाणी निभावले. खूप मेहनत घेतात संपूर्ण या प्रीमियर लीग मध्ये. बॅटच्या आतली कडा चाटले होते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा आपल्याला साई पाटील पाहायला मिळतो. चला स्पीडअप करा. नक्कीच आज आपण पाहायला गेलं तर लेफ्टी राईट कॉम्बिनेशन असल्यामुळे प्रत्येक चेंडूवरती मात्र फील्ड चेंज करायला लागते आणि तो चित्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र स्ट्राईक वरती अमोल पाटील त्याच्या बॅटमधला षटकार आपण पाहिला. मागच्या षटकामध्ये सुनील पाटील वरती आक्रमण त्यांना चढवलं होतं. तोच फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती ओमकार. अर्थातच मोठा फटका अमोलच्या बॅटमधनं या ठिकाणी आपण पाहतोय. चांगला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण तेवढंच पाहायला मिळालं चेंडूला. या ठिकाणी हर्षल साकोस्कर यांच्या माध्यमातून चेंडूला उचललं फेकलं. एकच धाव. क्षेत्ररक्षक देखील लाजवाब पाहायला मिळतोय. गोलंदाजी देखील तेवढीच चांगली करतात परंतु क्षेत्ररक्षणाची भूमिका तेवढीच चांगली त्यांची पाहायला मिळाली. संपूर्ण मॅच मध्ये अगोदरची मॅच देखील आपण पाहिली. चांगल्या पद्धतीचे गोलंदाजी अचूक टप्पा नियंत्रण ह्या सर्व गोष्टीचा मिलाव असणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत 11 पेनकुलीवाडा या संघातनं खेळत असताना कित्येक वर्ष चांगली कामगिरी करताना आपण त्याला सातत्याने पाहतोय. कमी वेळामध्ये अत्यंत सुंदर अशी गोलंदाजी करून मात्र आपल्या नावाचा दबदबा पंचांचा बोट या ठिकाणी अवकाशात येईल. फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का या ठिकाणी लागतोय.
प्रणीलला आपण पाहतो मैदानामध्ये जात असताना. खरं तर हे मिडल ऑर्डरचे फलंदाज आहेत, त्यांना मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. अनिल पाटील आणि साई पाटीलनं मात्र मागच्या मॅचमध्ये प्रभावित केलं होतं. 4 षटकं मात्र दोन्ही गोलंदाजाच्या माध्यमातून एवढे सुंदर हाताळले गेलेत की समोरच्या संघाला मात्र नांगी टाकण्यास भाग पाडलंय. एवढी चांगली गोलंदाजी केली. खरं तर हे निवडलेले क्षेत्राचे प्रत्येक गावातील एक एक दोन दोन खेळाडू आपल्याला प्रत्येक संघांमध्ये पाहायला मिळत आहेत. हे वैशिष्ट्य राहिलंय. पेन तालुका प्रीमियर लीग म्हटल्यानंतर सर्व यंग टॅलेंट खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म, तदनंतर चांगले नवीन नवीन खेळाडू उदयास येणं, हे सर्व गोष्टींचा मिलाव असणार या नक्कीच क्षेत्रक्षण त्या ठिकाणी खरा पाहायला मिळालं. चेंडूला मात्र जमिनीला दान केलंय. आपण पाहतो प्रतीक ठाकूर त्या ठिकाणी चेंडूवरती पोहोचले होते, परंतु झेल मात्र या ठिकाणी व्यवस्थितरित्या जजमेंट चांगलं पाहायला मिळालं नाही. तदनंतर झेल मात्र जमिनीला दान झालाय. अजून एक विकेट या ठिकाणी पडली असती, परंतु टेनिस क्रिकेट विश्वाचा जर आपण विचार केला तर जर तरला आपण कधीही भागीत करू शकत नाही. असं म्हणजे क्रिकेट हा खेळ आपण पाहतोय. साई पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. या ठिकाणी बाटच्या रडार मध्ये प्रॉपर टायमिंग फटका फसलाय. हवेची झुलूक त्या ठिकाणी आपल्याला विरुद्ध दिशेमध्ये पाहायला मिळते आणि अजून एक फलंदाज होईल बाद. नक्कीच धक्क्यांवरती धक्के मात्र या ठिकाणी मिळत आहेत. तुछल में आया अशी परिस्थितीमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी शिवशक्ती 11, तिसवाई मरोई, गावदेवी 11, कलवे या संघाची मात्र धावफलकावरती आतापर्यंत 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. खरं तर या ठिकाणी एक जरूर मेजबानी असेल ट्रिपल एस किंग्स या टीमसाठी एक सुवर्ण संधी आहे. जर संघ जिंकला तर 12 खेळाडूंना या ठिकाणी रेड बुल दिले जातील. कल्पेश काले यांच्या माध्यमातून एक वेगळं बक्षीस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. एनर्जी ड्रिंक या ठिकाणी दिले जाईल. बोलूया पुन्हा एकदा मॅचकडे. साई पाटीलनं मात्र कमबॅक केला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. राज म्हात्रेला आपण पाहतोय. हा देखील कलब्याचा आहे नवोदित खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल मैदानामध्ये. खरं तर हे नवीन नवीन खेळाडू मात्र उदयास आलेत आपण पाहायला. त्या दिवशी हरीश 11 दुर्शेत संघाचा रोहितला मात्र कामगिरी करताना पाहिलं होतं आपण या मैदानावरती. चांगली कामगिरी त्याने देखील केली होती. पुन्हा एकदा सिंगल या ठिकाणी घेतली जाईल. धावांवरती अंकुश लावण्याचं काम केलं गेलं. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. धावफलकावरती धावा आपण पाहतो 32 धावा लागल्या गेल्यात. आपण पुन्हा एकदा बोलूया डीजे गोल्डन यांच्याकडे. झाला धावफलकावरती धावा आपण पाहतो 32. खरं तर गोलंदाजीचा तोफखाना आपल्याला पाहायला मिळाला. ट्रिपल एस किंग्स या संघाकडून आपण पाहतो. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा प्रतीक ठाकूरला आपण पाहणार आहोत. चांगली गोलंदाजी त्याने देखील केली. मागच्या मॅचमध्ये आपल्या संघाला मात्र या ठिकाणी विजयाचा एक ठसा मात्र मिळवून दिला. परंतु प्रतीकला मात्र या मॅचमध्ये देखील चांगली कामगिरी करावी लागेल. या ठिकाणी आपण पाहिले हे मॅच मात्र जर जिंकलात तर सरळ सुपर याचं तिकीट तुम्हाला या ठिकाणी मिळेल. परंतु जर हारलात तर अजून एक चान्स तुम्हाला या ठिकाणी असेल. पंचांचा इशारा येणं बाकी. इट्स अ फाईट बॉल. खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पडल्यानंतर खूपच बाहेरच्या दिशेने चेंडू वळला आणि
पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय की हा खराब चेंडू, वाईट चेंडू, पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला प्रतीकचा. प्रतीक पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होणार आहे. फटका फसलाय, पुन्हा एकदा हवेत आहे, सार्थक आहेत चेंडूच्या खाली. अजून एक विकेट घेतली जाईल, फलंदाज होईल बाद. फलंदाज अजून एक या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला आला. नवीन फलंदाज आपण पाहतो कौस्तुभ म्हात्रेला. खरं तर गोलंदाज देखील चांगला आहे, फलंदाजी देखील चांगली करू शकतो. या अनुषंगानं मात्र त्याला या ठिकाणी काही कारणास्तव नक्कीच थोडंसं पाठी ठेवला होता. धावा बनवायच्या आहेत कौस्तुभला आपल्या संघासाठी. या ठिकाणी जरूर आपल्या हकीला धावून येईल, आपल्या संघाच्या हकीला धावून येईल का हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असेल. आपण पाहतो अमोल पाटील हा अजूनही मैदानामध्ये आहे, ज्याच्या बॅटमधनं एक षटकार आपण पाहिला होता. प्रत्येक गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय, त्याला एक जरूर सफलता देखील मिळाली. राज म्हात्रेला मात्र तंबूमध्ये परतवलं या गोलंदाजानं. 5वं षटक चालू आहे. मी पुन्हा एकदा या ठिकाणी जरूर सांगेल सर्व उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी, मॅच चालू आहे विनर वर्सेस विनर, ट्रिपल एस किंग्स वर्सेस आपण या ठिकाणी पाहतो शिवशक्ती 11 तिसवाय मोरोई गावदेवी कलवे हा संघ मात्र मैदानामध्ये खेळताना आपण पाहतोय. या ठिकाणी टॉस जिंकला होता ट्रिपल एस किंग्स टीमनं आणि फिल्डिंग घेतली होती. फिल्डिंग करत असताना मात्र धावांवरती पूर्णपणे अंकुश लावण्यात आला. त्यांच्या माध्यमातून धावा मात्र या ठिकाणी बनवून दिल्या नाही. समोरच्या संघाला मात्र एक मोठा फलंदाज सुशांत मोकलला बाद केलं. तदनंतर दबाव पाहायला मिळाला या संघावरती. महत्वाचा खेळाडू अर्थातच संघ मालकाला या ठिकाणी गारद केलं. तदनंतर पूर्णपणे वर्चस्व गाजवलाय ट्रिपल एस किंग्स या टीमनं. चांगली कामगिरी आतापर्यंत त्याची राहिले. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील समीरा वास्कर, एक चर्चेत राहिलेलं नाव. सध्याचा सीझन भरपूर फॉर्म मध्ये असणार आहे खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल उद्याच्या दिवसामध्ये. उद्या देखील आपल्याला चांगले खेळाडू पाहायला मिळतील. समीर आवाजकर असतील, ओमकार हरपाल, बंटी घरत, हे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. आपण पाहायला गेलं तर लेफ्टी गोलंदाज झाला की लेफ्टी फलंदाजाला ॲडव्हान्टेज मिळत असतो, परंतु इथं मात्र काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं. थोडंसं खाली राहिला चेंडू आणि आपल्याला पाहायला मिळतो समोरून डिलेव्हरी असं आपण या चेंडूला म्हणूया. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. नक्कीच पेन तालुक्यामध्ये अजून एक प्रीमियर लीग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. पेन कोलीवाडा चषक 2024 लवकरच आपल्या भेटीसाठी या ठिकाणी येणार आहे. खरं तर 20, 21, 22 फेब्रुवारी 2024 ला त्या ठिकाणी आपल्याला याच मैदानावरती पाहायला मिळेल. प्रथम क्रमांक असेल या ठिकाणी आपण पाहतो 30,000, द्वितीय क्रमांक 15,000 आणि तृतीय क्रमांक असेल या ठिकाणी 10,000. हे पारितोषिक या स्पर्धेचं असेल. आपण पाहतो याच मैदानावरती पाहणार आहोत. ही मॅच ठिकाण असेल श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पैन नगरपालिकेचं हेच मैदान. या मैदानावरती प्रीमियर लीग पाहायला मिळेल. थँक्यू डीजे. 34वा धावफलकावरती आपण पाहतोय नेक्स्ट मॅच असेल लुझर वर्सेस लुझर. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी या ठिकाणी जरूर फर्स्ट कॉल करतोय. आपण लगेच या ठिकाणी इनिंग ब्रेक झाल्यानंतर टॉससाठी संपर्क साधायचा आहे. एका बाजूने असेल प्रथमेश स्मृती 11 तर दुसऱ्या बाजूने असेल प्रल्हाद 11 खारपाले. या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल हा षटक समाप्त झाल्यानंतर आपण लगेच टॉससाठी संपर्क साधायचा आहे. 34 धावा धावफलकावरती आपण पाहतोय.
शेवटचा षटक या ठिकाणी जरूर फेकण्यासाठी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अजूनही 5वं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. चांगली गोलंदाजी केले. शेवटचं षटक कुठला गोलंदाज अजूनही एक षटक बाकी असेल या पहिल्या इनिंग मधला. चौतीस धावा धाफलकावरती आपण पाहतोय. 7 विकेट आतापर्यंत गमावले. समोर चेंडू फेकला. लॉलीपॉप चेंडू त्याला सरळ भिरकावून दिलंय. आल्या प्रहार पाहायला मिळाला. आलाय षटकार. पाच षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 7 बाद 40 ही धावा मात्र आपण सध्या तरी मैदानामध्ये पाहतोय. नक्कीच हर्षल साकोस्कर यांच्यासाठी पूर्ण एकदा सुवर्ण संधी असेल. लगातार 3 विकेट जर घेतल्या तर या ठिकाणी स्वर्गीय रितेश आवाजकर यांच्या माध्यमातून त्यांच्या बंधुराज यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि नक्कीच पुन्हा एकदा आमचे परम मित्र शिवम आवाजकर यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल 2 विकेटसाठी. आणि प्रत्येक विकेटसाठी या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय स्वर्गीय रितेश आवाजकर यांच्या माध्यमातून त्यांचे बंधुराज त्यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल. बोलूया पुन्हा एकदा मॅचकडे. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. फुलटॉस चेंडू होता त्या ठिकाणी सहजरित्या चेंडूला खेळून काढले. दिलाय काय 41 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. लागल्या गेल्यात सुंदर अशी धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न केला गेला. फुलटॉस चेंडू होता. प्रहार करायला पाहिजे होता परंतु धावा या ठिकाणी या चेंडूवरती एकच झाल्या. लॉलीपॉप चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. मात्र लेफ्टी फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती असल्या कारणाने मात्र हा सहजरित्या सॉफ्ट हँडेड फटका आपल्याला पाहायला मिळाला. चला स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. 41 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या तर गोलंदाजी मार्गवरती हर्षलला आपण पाहतो. बाटच्या रडार मध्ये प्रॉपर टायमिंग. चेंडू सीमा पार. षटकार. ते 40 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. धावा या ठिकाणी बनतायत हे देखील महत्वाची तेवढीच बाब असेल. प्रत्येक चेंडूवरती षटकार मात्र लगावण्याचं काम फलंदाजाच्या माध्यमातून केला जातो. चांगली गोलंदाजी तेवढेच चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाजी देखील चांगली केली गेली ट्रिपल एस किंग्स या टीमच्या माध्यमातून, परंतु फलंदाजी शेवटच्या मोमेंटला चांगली पाहायला मिळेल. समोर टाकलाय. अरे बघतोस काय रागानं. षटकार ठोकलाय वागानं. डीजे रोकमा ठोक.
नक्कीच आपण पाहायला गेलं तर लगातार 3 षटकार ठोकलेत या फलंदाजानं का अफलातून बॅटिंग पाहायला मिळाले या मॅच मध्ये महत्वाच्या क्षणाला मात्र टीमला गरज होती आणि लगातार 3 षटकार ठोकत मात्र आपल्या टीमला एक चांगल्या धावसंख्येचा या ठिकाणी पाठलाग करून देण्यामध्ये यश मिळालं आहे। आतापर्यंत धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 53 धावा लागल्यात या ठिकाणी जर विचार केला तर 8व्या क्रमांकाचा फलंदाज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय ज्याच्या बॅटमधनं लगातार 3 षटकार मी मगाशी देखील उल्लेख केला होता प्रत्येक गावातील चला लगेच मॅच या ठिकाणी चालू करायचे आपण पाहतो लगातार 3 षटकार फलंदाज विराटच्या बॅटमधनं आपण 3 षटकार पाहिलेत 53 धावा धावफलकावरती 53 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय हर्षल खूपच चेंडू बाहेर फेकलाय पंचाचा इशारा येईल वाईट बॉल 54 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आपण पाहतोय चांगली धावसंख्या प्रत्येक चेंडूवरती षटकार आणि षटकाराची भाषा बोलली जाते फटका चांगला होता या ठिकाणी फसलाय आणि अजून एक विकेट तंबूच्या आश्रयाला चोपन्न धावा धावफलकावरती आपण पाहणार आहोत तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला दीप पाटील दीप बुला आपण पाहतो मैदानामध्ये दाखल झालाय शेवटचा षटक चालू आहे आणि धावांचा जर विचार केला तर असं वाटलं होतं की धावा बनल्या जाणार नाही परंतु 54 धावा आतापर्यंत लागल्या गेल्यात अजून एखादा मोठा फटका जर आला तर मात्र 60 या ठिकाणी गाठेल फलंदाजी करणारा संघ आपण पाहतो सुशांत मोकल लवकरच बाद झाला तदनंतर पूर्णपणे धावांसाठी संघर्ष करावा लागला सर्व जे बाकी खेळाडू आहेत त्यांना परंतु त्याच फलंदाजांना मात्र आता लगातार 3 षटकार खेचले आपल्या संघासाठी महत्त्वाचे योगदान दिलं रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतोय अक्षरशः फसलाय या चेंडूवरती आले या ठिकाणी सिंगल एक बादच्या स्वरूपात अजूनही काय चेंडूंचा खेळ बाकी असेल 55 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या शेवटचा स्लॉग ओव्हर या ठिकाणी चालू आहे आपण पाहतोय चांगली गोलंदाजी केली प्रत्येक चेंडूवरती जर विचार केला तर प्रहार पाहायला मिळाले परंतु फलंदाज या ठिकाणी बाद केला आणि तदनंतर कमबॅक पाहायला मिळालं हर्षल सागोस्कर या गोलंदाजाचं स्ट्राइक वरती पुन्हा एकदा फलंदाज पाहायला मिळेल या ठिकाणी फटका चांगला आहे त्या ठिकाणी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक ओमकार साकोस्कर आपल्याला पाहायला मिळतील थोडंसं फंबल 2 धावा सहजरित्या घेतल्या गेल्या तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का हे झाला होता परंतु फलंदाज होतील बाद या ठिकाणी पहिला पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झाला जशी उत्तरार्धाला सुरुवात होईल तसा कॉम्बॉक्स मध्ये करूया बदल आणि या ठिकाणी आपल्या जोडले जातील रुपेश पाटील जनवली बीडी तर नेक्स्ट मॅच असेल आपण धावफलकावरती धावा झाल्यात या ठिकाणी आपण पाहतोय 57 धावा झाल्या 58 टू विन असेल 58 टू विन असेल आणि नेक्स्ट मॅच लुजर वर्सेस लुजर आपण या ठिकाणी पाहणार आहोत दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे एका बाजूने असेल आपण प्रथमेश स्मृती 11 तर दुसऱ्या बाजूने असतील प्रल्हाद 11 खारपाले हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल
खरं तर याच मैदानावरती आपण पाहणार आहोत एक मोठी स्पर्धा सर्वांच्या भेटीला येते. पेन कुलीवाडा चषक 2024 ओरमची ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. 20, 21, 22 फेब्रुवारी 2024 याच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम क्रमांक असेल 30,000, द्वितीय क्रमांक असेल 25,000, 15,000 माफी असावी, तृतीय क्रमांक असेल 10,000 आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय मालिका वीरासाठी उत्कृष्ट या ठिकाणी गोलंदाजांसाठी पारितोषिक आकर्षक चषक दिले जातील. तसेच कोणाला एंट्री जर पाहिजे असेल तर आपले समीर आवासकर, आशिष कोहली आणि VK आवासकर यांच्याकडे तुम्ही संपर्क साधू शकता. आणि स्पर्धेची या ठिकाणी प्रवेश फी असेल 3,500 रुपये आणि मैदान हाच आपल्याला श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळेल. कोणाला एंट्री पाहिजे असेल तर आपण लगेचच समीर आवासकर यांच्याशी संपर्क साधा. चला लुजर वर्सेस लुजर या ठिकाणी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने असेल प्रथमेश स्मृती 11 तर दुसऱ्या बाजूने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील प्रल्हाद 11 खारपाले. हे संघ आपल्याला जरूर पाहायला मिळेल. प्रथमेश चला या टॉस साठी दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आपल्यासोबत जोडले गेलेत. खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही कॅप्टनला. लुजर वर्सेस लुजर ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने असेल अभिषेक खातू, दुसऱ्या बाजूने असतील प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी अभिषेक खातू यांना टॉस जिंकलाय. प्रथम डिसिजन काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू पहिले. यस, जास्त वेळ मात्र या ठिकाणी नाही कारण जर मॅच महत्वाची मैदानामध्ये चालू आहे. भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. वळूया कॉम्बॉक्स मध्ये या ठिकाणी करूया आपण बदल. आपल्यासोबत आजच्या दिवसामध्ये संपूर्ण दिवसामध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकलात रुपेश पाटील मॅन फ्रॉम जनवली बेडी. थँक्यू स्वप्नील पवार सर, फणस डोंगरी यांचा आपण आवाज पहिल्या पूर्वार्धामध्ये ऐकत होतात. प्रत्येकदा मी रुपेश पाटील आपल्या समवेत तिथे मात्र जोडला जातोय. पेन प्रीमियर लीग 2024 चा धमाका इथे मात्र पाहायला मिळतोय. आपण सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हेलियनमध्ये अजिंक्य भोईर शिवकृपा क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू आणि जनवली संघाची रन मशीन ज्याची ओळख आहे तर अजिंक्य भोईर आपलंही आम्ही करतोय सहर्ष स्वागत. त्याचबरोबर साई प्रसाद म्हात्रे यांची उपस्थिती, सुजल म्हात्रे गुड्डू, बरेच जण आपल्याला पाहायला मिळतात. हा पेन प्रीमियर लीग 2024चा आनंद घेताना अनेक क्रीडा रसिक इथे उपस्थित आहेत. काही जण प्रत्येकाचे फॅन असतात आणि त्याच फॅन म्हणून आपल्या टीममधून खेळत असताना त्यांना मात्र फॉलो करण्यासाठी मैदानामध्ये उपस्थित असतात की खेळ कसं होत आहे. आणि उद्याच्या दिवसापासून पंचक्रोशी चॅम्पियन ट्रॉफीही मात्र इथे चालू होतोय. तर गेम पाहायला मिळतो इथे एक महत्त्वपूर्ण मॅच. दोन्ही टीम एक सामना जिंकून ही मॅच खेळत असताना इथे मात्र पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील पहिली मॅच होती शिवशक्ती 11 तिसाई मोरवाई गावदेवी कळवे टीम यांच्या विरोधामध्ये प्रथमेश स्मृती 11 ही टीम खेळली गेली होती. तिथे प्रथमेश स्मृती 11 ही टीमला पराभूत करून शिवशक्ती 11 तिसाई मोरवाई गावदेवी कळवे सुशांत मोकर यांची ही टीम विजयी ठरली होती. आणि त्यानंतर दुसरी मॅच आजच्या दिवसातील प्रल्हाद 11 खारपाले त्यांच्या विरोधामध्ये श्री साई SSS हा संघ खेळताना पाहायला मिळाला. तिथे प्रल्हाद 11 खारपाले या टीमला पराभूत करून श्री साई किंग्स SSS हा संघ विजयी झाला होता प्रतीक ठाकूर यांचा. आणि विनर टू विनर ही मॅच आपण पाहतोय. इथे टॉस जिंकला होता SSS किंग्स या टीमनं आणि क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय फलंदाजी करत असताना शिवशक्ती 11 तिसाई मरोई गावदेवी कलवे टीमनं मात्र जमवल्यात 57 धावा आणि विजयासाठी 6 षटकांमध्ये 58 धावांची गरज असणार आहे ती श्री साई SSS किंग्स या टीमला.
तर संघमालक आहेत भाऊ नवाले सर, ट्रिपल एस किंग्स या संघाचे. तर प्रल्हाद इलेव्हन खारपाले टीमचे संघमालक आहेत आदरणीय प्रल्हादजी शिवकर सर, यांचंही आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. मॅच ऑन होईल. तर स्ट्राईक एनला लक्ष्मण वाघमारे, तर नॉट स्ट्राईक एनला सार्थक मात्रे. लक्ष्मण वाघमारे वडगाव या टीम मधून ग्रामीण क्रिकेट खेळताना आपण त्यांना पाहतो. तर सार्थक मात्रे जोही टीम मधून खेळताना पाहायला मिळत आहेत. कौस्तुभ मात्रेला पाहायला मिळते. निगडी टीमचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू आज प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहायला मिळतात आपल्याला. चांगली गोलंदाजीचा नमुना पहिल्या मॅच मध्ये दिला होता तिथे आणि आपल्या संघालाही विजय करून दिले होते. तेच कौस्तुभ मात्रे फ्रंट लाईन गोलंदाजी करत असताना इथे मात्र पाहायला मिळतात आणि पहिला षटक मार्गस्थ आहे इथे. राईट मोर द विकेट तयार असतील. थोडासा साईडली आउटसाइड द ऑफ स्टंप डिलिव्हरी, परंतु त्या फटक्याला फुल मध्ये कन्वर्ट करायचं होतं. अलॉंग द कार्पेट जमिनीच्या समांतर फटका इथे मात्र सजवलं गेलंय आणि एक सिंगल मात्र इथे पाहायला मिळेल. समजदारीचं क्रिकेट पहिल्या मॅच मध्येही आपण लक्ष्मण वाघमारे आणि सार्थक मात्रे याच्याकडून पाहायला गेलं होतं आणि सार्थक मात्रे यांची आपण शॉर्ट इंटरव्ह्यू टॉस्का बॉस मध्ये घेतली होती. तेव्हाही त्यांनी सांगितलं होतं की मॅच अगदी लक्षाच्या जवळ होती, त्यामुळे संयमाचं क्रिकेट खेळणं खूप गरजेचं होतं आणि तेच या मॅच मध्ये पाहायला मिळेल का. परंतु इथे परिस्थिती वेगळी आहे. इथे परिस्थिती आहे तुम्हाला 58 धावा जमवायच्या आहेत आणि मागच्या मॅच मध्ये 48 धावा जमवायच्या होत्या. तेवढी ताकदीची गोलंदाजी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कौस्तुभ मात्रे निगडी संघाचं खेळाडू, निगडी एक्सप्रेस म्हणून ओळख आहे सातत्याने पाहिलं गेलं तर. आणि त्याच गोलंदाजांना इथे पहिला षटक हाताळण्यासाठी मात्र इथे कॅप्टननं आणलंय. सुशांत मोकल यांनी संधी दिली. त्या संधीचं कशा प्रकारे सोनं केलं जाईल ध्रुव ठेवण्याचा प्रयत्न. वा भाई वा, फ्लाय क्लेच गरुड झेप इथे मात्र झेल घेतला जातोय. क्लासिकल झेल इथे प्रसाद यांच्याकडनं पकडलं गेलं आणि पेन प्रीमियर लीग 2024 मधील ही उत्तम झेल इथे मात्र साकारली गेली. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द पेन प्रीमियर लीग 2024 ही पकडली गेली. प्रसाद या मात्र क्षेत्ररक्षकांकडून फलंदाज बाद. सार्थक मात्रे बॅक टू द गाट. थँक्यू. पीटीयू चॅनल वरती परत एकदा आपण हा रिप्ले पाहू शकता. 5 झेल. वा, अगदी गरुडाला लाजवणारी मात्र झेप, गरुड झेप प्रसाद यांच्याकडनं घेतली गेली आणि हा झेल अगदी आज दिवसभरामध्ये प्रत्येकाच्या स्टेटस वरती आपल्याला पाहायला मिळेल. वा, मंत्रमुग्ध केले प्रसाद यांनी क्षेत्ररक्षण करत असताना. खुश आहेत कौस्तुभ म्हात्रे, कारण हा झेल साधा सोपा नव्हता. तो काम अगदी कठीण काम सोपं बनवलंय आणि विकेट कोणाची गेली तर सार्थक म्हात्रे शून्यावरती बाद झालेत. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये इन होताना पाहायला मिळत आहेत. विनीत पाटील, कालश्री संघातून वाशी विभागामध्ये या नावाची चर्चा झाली. चॅम्पियन ट्रॉफी मध्ये सुद्धा मात्र क्लास खेळ विनीत पाटील कडनं साकारलं गेले. तेच फलंदाज मैदानामध्ये इन होत आहेत. राईट मोर द विकेट. कौस्तुभला पाहते स्टेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न विनीत कडनं पाहायला गेला. एक सिंगल मात्र आली आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 2 धावा आतापर्यंत जिथून धावा ज्याच्या बॅटमधून येतील अशी काही अपेक्षा होती, ते मात्र सार्थक मात्र बाद झालेत. थोडंसं टेन्शन प्रतीक ठाकूर यांचं वाढलं असेल, परंतु चांगली बॅटिंग ऑर्डर असणारा मात्र हा संघ आहे. इथून चांगली खेळी साकारली जाईल का, की चांगली गोलंदाजी होईल, हाही सामना मात्र जिंकला जाईल का, त्याची चर्चा पाहायला मिळेल आपल्याला. वाईट यॉर्करचा प्रयत्न दूरवर ठेवला गेलाय. जबरदस्त स्लाइड आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी, परफेक्ट मारा सार्थक मात्रे यांचं पाहायला मिळतं. ही खास आहे, क्लास आहे, चांगली रणनीती. इथून 5,000 रुपये आमच्याकडे कॅश डिपॉझिट झाले आणि ती सुपर ऑफर असणार आहे. अनिकेत 11 पेन कोलीवाड्याचे सगळे खेळाडू साठी असणार आहे.
हा चांगला नजाकत सौंदर्य ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. वन बाउन्स बॉल चाललाय सीमा रेषा पार 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 पार. DJ Swap. तर षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय कौस्तुभ मात्रे यांच्या स्वरूपामध्ये आणि या षटकामध्ये महत्वपूर्ण सार्थक मात्रे यांची विकेट प्राप्त करून देत असताना धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 6 धावा 6 आणि स्कोरबोर्ड. तोपर्यंत आपण चर्चा करत होतो अनिकेत 11 पेन कोळीवाड्याच्या सर्व खेळाडूंची आणि अनिकेत 11 पेन कोळीवाड्याच्या सगळ्या खेळाडूंना सुवर्ण संधी असणार आहे. जर का तुम्ही कोणताही खेळाडू 50 धावा इथे जर का कंप्लीट करेल अर्धशतकी खेळी साकारेल त्या खेळाडूला तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र देण्यात येणार आहे. तर ही प्राइज अनिकेत 11 पेन कोळीवाडा तर्फे देण्यात येणार आहे. अप्रेम आहे पेन कोळीवाडा म्हटल्यानंतर अनिकेत 11 हे नाव आवर्जून आपल्या समोर येतो. अगदी कमी वयामध्ये माणुसकीचा झरा आणि माणुसकी दाखवताना मात्र वीर मरण आलं अनिकेत यांना आणि त्याच्याच नावानं अनेक स्पर्धा इथे मात्र संपन्न होताना पाहायला मिळतात आणि अनिकेत 11 हा संघ सुद्धा सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत आणि याचं पूर्ण श्रेय आदरणीय पेन प्रीमियर लीग 2024 चे दर्जेदार आयोजक लल्ला वास्कर सर यांना मात्र जाताना पाहायला मिळेल. सुशांत मोकल ॲज अ कॅप्टन दुसऱ्या षटकासाठी येताना पाहायला मिळतील जिथून कामगिरी प्रतीक ठाकूर यांनी मात्र साकारली होती. गोलंदाजी करत असताना 5वा क्रमांकाचा षटक प्रतीक ठाकूर यांनी हाताळला होता. 8 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 विकेट प्राप्त करून दिली होती. ती जबाबदारी इथून सुशांत मोकल यांच्यावरती असणार आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे पॉइंटला दर्जेदार झेल पकडला गेलाय दीप यांच्याकडून. फलंदाज बाद बॅक टू टेक आउट परतावा लागेल माघारी. विनीत मात्रे यांच्यासाठी सुद्धा 5,000 रुपयाचं प्राइज आलं होतं 3 षटकारांसाठी. पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे रुपेश मात्रे भाल यांच्याकडून पण तरी बास झाले दादा. तर हे 5,000 कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करा. तर नवीन फलंदाज ॲज अ कॅप्टन प्रतीक ठाकूर त्यांच्या नावावरती 2024 मधील पहिली बाईक मालिका वीर म्हणून ज्यांच्या नावावरती आहे तेच कॅप्टन प्रतीक ठाकूर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला पेन टेनिस क्रिकेटचा बाहुबली सुशांत मोकल गोट्या गोलंदाजी मार्कवरती असतील. आता बेस्ट बेस्ट इथे मात्र पाहायला मिळतोय. ताकदीचा वापर सातत्याने करताना प्रतीक ठाकूर यांना पाहायला गेले तेच मात्र केले जाईल का. 6 धावसंख्येवरती धावसंख्या स्थिर झाली आहे. धावसंख्या इथे मात्र पाहायला गेलं तर गती कमी केली गेली आहे. सुशांत मोकल गोलंदाजी मार्कवरती येत असताना 2 बॉल डॉट आलेत. हो सोवा डिलिव्हरी चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळतोय. वा भाई वा. मी कॅप्टन का आहे पेन टेनिस क्रिकेटचा मला बाहुबली का म्हटलं जातं त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र देत असताना इथे पाहायला मिळते आहेत. नाव आहे सुशांत मोकल मॅन फ्रॉम कळवे गावाचा हा सितारा पण पेन टेनिस क्रिकेटचा बाहुबली. बॅटला ब्रश झालाय प्रतीक ठाकूर बॅक टू द आउट बिग विकेट 440 होल्डचा करंट. संदीप भोईर सरांचा हा आवडता गाणं आहे त्याच्यामुळे आम्ही थोडासा जास्त वेळ इथे वाजवलं गेलंय आणि सुमुद्र मंत्रमुग्ध करणारा हा गाणं आपण पाहायला गेलं तर 90च्या दशकातील प्रोफेशनल डान्सर सुद्धा आहेत आणि
फिटनेस सांगतोय त्यांची. आज गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये आमच्या समवेत जोडले गेलेत. सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हिलियन मध्ये बसलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत. इथे विकेट आहे, पकडला जाईल झेल. मॅच फिनिशिंग. इथे मात्र खेळ केला जातोय. सुशांत मोकल ऑन 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 फायर. DJ Ash. क्या हुआ? आघारी गेलेत. आता इथून सार्थक म्हात्रे बाद झालेत. विनीत पाटील बाद झालेत. त्यानंतर प्रतीक ठाकूर ही बाद झाले आणि आता सुनील पाटील जसे आले होते तसे माघारी गेलेत. सुशांत मोकल ऑन फायर, ऑन हॅट्रिक. सुशांत मोकल गोलंदाज इथे असतील. हॅट्रिक साकारली जाईल का आजच्या दिवसातील? सुशांत मोकल या बॉल वरती मात्र तडाखा पाहायला मिळतोय. चांगले टायमिंग केले, प्रॉपर हिट केले. लांब 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 लचक हा येतोय अक्षयच्या बॅट मधून षटकार. बॉललाही अज्ञात वसात पाठवून दिले, नाहीतर ही मिडन ओव्हर आजच्या दिवसातील कदाचित हॅट्रिक ची संधी होती. परंतु धावफलकावरती धावा लागल्या जात्या. 2 षटकाच्या खेळीनंतर 12 धावा. पहिल्या षटकामध्ये ही 6 धावा आल्या होत्या आणि 1 विकेट महत्वपूर्ण आली होती. त्यानंतर सुशांत मोकल कॅप्टन आले, 6 धावा खर्च केल्यात आणि 3 विकेट महत्वपूर्ण प्राप्त करून दिल्यात. पेन प्रीमियर लीग 2024 चा जर का आपण इतिहास विचार केला गेला तर पहिल्या दिवसापासून 3 मिडन ओव्हर आतापर्यंत साकारले गेलेत. पहिली मिडन ओव्हर साकारली गेली हरीश गावंट. दुसरी आपण मिडन ओव्हरचा विचार केला अमित पाटील यांनी साकारली गेली. आणि इथे संधी होती सुशांत मोकल यांना मिडन ओव्हर हाताळण्याची ती, परंतु संधी आपण गमवताना पाहायला मिळाली. शेवटच्या बॉलवरती षटकार आला आणि या ओव्हरमध्ये 3 विकेट. ओव्हर हॅट्रिक निश्चित तिथे केली आणि शेवटचा बॉल हॅट्रिकचा होता, तिथे षटकार आलाय. 12 धावा धावफलकावरती. आता दुसरा षटक आपल्या स्पेन मधील कौस्तुभ म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळते. या नावानं ही चर्चा पेन टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला दखल घ्यावी लागली. हो, स्लाइडली आउटसाइड मिडल स्टंप डिलिव्हरी, अगदी टिसून मारा ज्याला म्हणतात ना, तो मात्र पाहायला मिळाला. डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळले गेले. फलंदाज लक्ष्मण वाघमारे जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत इथे मॅच असू शकतोय जिवंत ट्रिपल एस किंग्स या संघाकडे. परंतु प्रल्हाद 11 खारपाले, शिवशक्ती 11 तिसाई मरोई गावदेवी कळवे टीम, सुशांत मोकल ज्या टीमचं मात्र प्रतिनिधित्व करतायत ना, ती टीम सध्याच्या घडीला अगदी चांगली कामगिरी बजावताना पाहायला मिळत आहेत. ऑन स्ट्राइक अक्षय जाधव ला इथे पाहतोय आपण. अक्षय पाटील थोडासा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न. प्रवीण आंद्रे सर आमच्याकडे वळतात, याचा अर्थ वाईटचा निर्णय इथे मात्र येताना पाहायला मिळेल. 2 पंच. आणि प्रवीण आंद्रे सरांचा विचार केला तर अनेक स्पर्धा त्यांच्याकडनं मात्र साकारल्या जात आहेत. उत्तम लीडर क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख आपल्याला पेन तालुक्यामध्ये पाहायला मिळतोय. अनेक वर्ष क्रिकेटला खेळले त्यांनी आणि क्रिकेटला जगले. ते पहिली सेंचुरी या मैदानामध्ये प्रवीण आंद्रे सरांची आहे, तेही आपल्याला विसरता येणार नाही. बरेचसे रेकॉर्ड त्यांच्या नावावरती चर्चाही आहे आणि उत्तम पंच म्हणून त्यांची ओळख पेन तालुक्यामध्ये. आणि नॉन स्ट्राईक एनला स्क्वेअर लेग पंच पाहतोय आपण पेन प्रीमियर लीग चे मुख्य आयोजक लल्लाजी वास्कर साहेब. अक्षय पाटील स्ट्राईक एनला. परफेक्ट नॅचरल मोमेंट मिळाली अक्षय पाटीलला
बॉलला दिले भिरकावून सीमारेषा पार. धावा येतील मात्र इथे अक्षय पाटील यांच्या बॅटमधून 6-6-6 षटकार. यांचाही जर का टेनिस क्रिकेटचा इतिहास पाहायला गेला तर या मैदानामध्ये 2 अर्धशतकी खेळी करणारा हा खेळाडू आहे. आज सुवर्ण संघ संकटामध्ये आहे. ती परत एकदा पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळेल का? अर्धशतकी खेळी आपल्याला पाहायला मिळेल का? अक्षय पाटील यांच्या बॅटमधून 2 अर्धशतकी खेळी करणारा हा खेळाडू आज परत एकदा आज आपल्या नावाचा परिचय देईल का? अक्षय पाटील चिंचपाडा संघाचा खेळाडू. सो डिलिव्हरी चेंज ऑफ द स्पेस गती परिवर्तन चांगल्या प्रकारे माहिती आहे. मी अगोदर सकाळीच उल्लेख केला होता कौस्तुभ म्हात्रे या गोलंदाजांचा आणि तोच परिचय इथे मात्र देताना आपल्याला पाहायला मिळतात. डॉट बॉल आला इथून मागच्या बॉलवरती षटकार आणि त्यानंतर डॉट बॉल समीकरण इथे मात्र पाहायला मिळतोय. 20 धावा धावपलकावरती आहेत. जमवायच्यात इथे 58 धावा. ओहो लोअर फुल टॉस बॉल मेजवानी होती. तोफा होता तोफ्याला कबूल केले नाही. मोठी पॅनल्टी नक्कीच धावांची मिळाली असती सार्थक म्हात्रेला परंतु बाल बचावलेत. नियंत्रणा कौस्तुभ म्हात्रे या गोलंदाजांना परंतु अक्षय पाटील फ्रंट फुटला आले नाही आणि ऍक्च्युली पददलित ते मात्र पाहायला मिळालं नाही. तुम्हाला बॉल पर्यंत पोहोचावा लागेल. बॉल तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीये. क्रिकेट मध्ये मूलमंत्र आहे सफलता करावी लागेल. इथे आणखी एक चांगला बॉल डिलिव्हर केलं गेलं आणि जोरदार अपील इथे मात्र केले जातोय. बॉल स्टॉप झाले की ते फलंदाजाची चालू होती त्याच्यावरती आता 2 पंच एकत्र येतील निर्णय घेतील आणि ही महत्वपूर्ण विकेट जाईल की राहणार याची चर्चा मात्र पाहायला मिळेल. तोपर्यंत पाहायला गेले तर श्री साई SS किंग्स ला मात्र आणखी एक धक्का. अक्षय पाटील बॅक टू द गट. पाच बॉलचा खेळ झालाय. एक शेवटचा बॉल या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आता इथून येणारे 19 बॉल आणि विजयासाठी 38 धावांची गरज. समीर म्हात्रे आपण जर का 3 वर्षापूर्वी गेला तर DK चषकामध्ये 2 धावांसाठी ज्याची बाईक गेली होती ते समीर म्हात्रे ऑन स्ट्राईकला मात्र पाहायला मिळतोय. वडाव गावाचा हा सितारा दत्तगुरु वडाव गावातून एक चांगली दमदार बॅटिंग करताना सातत्याने मात्र पाहायला गेलंय. परंतु इथे वडाव गावाला ज्या प्रकारे क्रिकेट खेळलं गेलं त्याच प्रकारे मात्र आपल्या या टीमसाठी खेळलं जाईल का? इथून जी मॅच फसली गेली आहे त्या मॅचला मात्र हसवलं जाईल का समीर म्हात्रे यांच्याकडून? ऑन स्ट्राईक लेफ्ट हँड बॅट्समन एक चांगला दर्जेदार खेळाडू म्हणून समीर म्हात्रे यांची ओळख आहे. याच मैदानामध्ये अगदी थोडक्यासाठी बाईकची हुलकावणी दिली होती समीर म्हात्रे या खेळाडूंना. जरी बाईक नावावर नसली तरी सुद्धा वडाव गावासाठी नेहमी सातत्याने चांगला खेळ करणारे खेळाडू. ऑन स्ट्राईकला असतील समीर म्हात्रे तर समोर आहे कौस्तुभ म्हात्रे. बेस्ट ऑफ बेस्ट डिफेन्सिव्ह क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळाला. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल तिथे आणि या सिंगल नंतर षटक क्रमांक संपुष्टात येतोय. तिसरं 3 षटकाच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 21 धावा. आता इथून 18 बॉल मध्ये 37 धावांची गरज. 18 बॉल 37.
आणि जर का तुम्ही पाहायला गेलं तर संदीप भोईर सर जो संघ जिंकेल त्या संघाचा संघमालक जिंकणाऱ्या संघाला अंदाजे आपल्या एक्सपिरियन्स प्रमाणे चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जाईल. जो पराभूत होईल त्या संघाला वडापाववरती राहावं लागेल हे निश्चित आहे. आता इथून जिंकणारा कोणता संघ आणि कोणत्या संघाला मेजवानी मिळेल आपल्या संघ मालकाकडून ते पाहणं गरजेचं, कारण इथून येणारे 18 बॉलमध्ये 37 धावा जमवायच्या आहेत त्या ट्रिपल एस किंग्स या संघाला. अगेन्स्ट खेळत असताना शिवशक्ती 11 तिसाई मरोई गावदेवी कळवे या टीमला. आता दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये क्रीडा रसिक इथे मात्र उपस्थित होताना पाहायला मिळतात. त्यांचे करूया सहर्ष स्वागत. त्या 11 खेळाडूंपैकी टॉप खेळाडू या पेन प्रीमियर लीग मध्ये निवडले जातात. म्हणून तर या पेन प्रीमियर लीगला एक वेगळं महत्त्व आहे, कारण आपल्या विभागातील सर्व उत्कृष्ट खेळाडू पेन तालुका प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहायला मिळतात. म्हणून तर चर्चा असते अखंड पेन तालुक्यामध्ये या पेन तालुका प्रीमियर लीगची. आणि बरेचसे समर्थक आपल्या गावातील खेळाडूंच्या आणि त्याचबरोबर टीम ओनरचे टीम संघ मालकांचे या मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात. या पेन टेनिस क्रिकेटला एक वेगळी झलाली वेगळा वलय प्राप्त करून दिलंय ते आदरणीय लल्लाजी वास्कर सर. खूप मोठे योगदान पेन टेनिस क्रिकेटसाठी आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक सुसज्ज मैदान ज्या क्रीडा नगरीला क्रिकेटची देवता सचिन रमेश तेंडुलकर सरांचं नाव इथे मात्र देण्यात आलेलं आहे. हे आपलं भाग्य पेन नगरीचं आपल्याला पाहायला मिळतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली हा जिल्हा रायगड जिल्हा, स्वराज्याची राजधानी रायगड जिल्हा. हाफ ट्रॅकर बॉल पाहिलं गेलं तर आणि पंचांचा इशारा येते वाईट. एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल. एक वेगळा प्रयत्न करायचा होता, अतिरिक्त बाउन्सरचा प्रयत्न आणि तो फसलाय तिथे, कारण गोलंदाज आपल्या स्पेलमधील दुसरा षटक हाताळण्यासाठी सुशांत मोकल याचं कॅप्टन इथे येत असताना मात्र पाहायला मिळतोय. तर हा वडाव गावाचा सितारा समीर मात्रे स्ट्राईक एंडला दूरवर ठेवण्याचा प्रयत्न. अगदी बॉल पाहिला गेलं तर पंचांचा इशारा येते वाईट. योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी समीर मात्रे दाखवतात सर इथे टप्पा पडलाय आणि बऱ्याच वेळा होतं असं. योग्य निर्णय आणि दमदार पंच प्रवीणजी आंद्रे सर आपण पाहतोय. उल्लेख केलाय त्यांच्या मात्र रेकॉर्डचा आपण. थोडासा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न आणि आणखी एकदा वाईट बॉल इथे मात्र हाताळले गेले. तुम्हाला लाईन आणि लेंथची गोलंदाजी करावी लागेल. रणनीती चांगली आहे इथे पाहिलं गेलं तर सुशांत मोकल यांची, कारण फलंदाजांच्या दूरवर बॉल ठेवायचा आहे इथे, फलंदाजांना बॉलपर्यंत पोहोचून द्यायचं नाही आहे. तीच रणनीती मात्र इथे आखली गेली आहे, परंतु बॅक टू बॅक दुसरा वाईट बॉल इथे आलाय. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न लाईन मध्ये आले होते. अगदी चेंज ऑफ द स्पेस गती परिवर्तन इथे मात्र पाहायला मिळालं आणि त्याचमुळे की काय समीर मात्रे डॉट बॉल आले इथे. डॉट बॉल थोडासा प्रेशर क्रिएट करेल फलंदाजांवरती. एखादा मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे, का समीकरण बदलले गेले इथे एका डॉट बॉल नंतर. 17 बॉलमध्ये 34 ची गरज असणार आहे, म्हणजे प्रति बॉल मागे 2 धावांची गरज इथून पाहिलं गेलं तर गेम मध्ये. बॅटला ब्रश झालंय आणि फलंदाज बाद समीर मात्रे बॅक टू द गॉट. चोवीस धावा धावपलकावरती आणि इथून येणारे 16 बॉलमध्ये 34 धावांची गरज आहे. आता इथून साई पाटील बॅटिंग ऑर्डर जर का पाहिले गेले तर तुम्ही टीम ट्रिपल एस किंग्स या संघाची अगदी डीप पर्यंत आहे. 9 नंबर पर्यंत आपल्याला बॅटिंग ऑर्डर पाहायला मिळेल, परंतु एखाद्या फलंदाजाला इथून चांगली कामगिरी करावी लागेल. आणि महत्वाचं म्हणजे पाहायला गेलं तर लक्ष्मण वाघ मारे जे सलामीला गेलेले आहेत ते फक्त आणि फक्त आतापर्यंत बॉल खेळलेत 5. याचा इतिहास आपल्याला चर्चा करावी लागेल. विकेट क्रमांक 6वी मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. इन ऍक्शन 7 वरती साई पाटील कालेश्री गावाचा हा सितारा ज्यांनी गोलंदाजीमध्ये आजच्या दिवसामध्ये इम्प्रेस केले
सगळ्या क्रीडा रसिकांना 5 धावा देऊन 2 विकेट प्राप्त करून दिल्या आहेत आणि तेच मात्र आता फलंदाजीसाठी ज्यावेळी 2 षटकांमध्ये 12 धावा दिल्यात एकूण आणि 3 विकेट प्राप्त करून दिलेत आजच्या दिवसामध्ये या मॅच मध्ये तेच बॅटिंग साठी मात्र ऑन स्ट्राईकला पाहतो इथे साई पाटील शुभेच्छांचा वर्षाव साई पाटील वरती सुद्धा आहे परंतु सुशांत मोकल राईट मोर द विकेटनं मात्र गोलंदाजी करत असताना तो क्लास आहे एक मोठे खेळाडू आहेत रायगड विजय ठाकूर असतील उस्मान पटेल असतील मयूर वाघमारे असेल असे अनेक दिग्गज खेळाडूंबरोबर सुशांत मोकल यांना रायगड टीम मध्ये खेळताना आपण पाहायला गेले आणि ते सामने जिंकताना आपण पाहायला मिळाला तो एक्सपिरियन्स आहे मोठ्या मॅचचा प्रेशर कसा रिलीज करायचा मोठ्या मॅचला पुढे कसं घेऊन जायचं फसलेल्या मॅचला पुढे कसं न्यायचं सुशांत मोकल यांना चांगलं माहिती आहे फाईन लेग रिझन मध्ये गॅप तर शोधून काढली ट्रेडमार्क आहे साई पाटील यांच्या बॅक मधून मात्र येतोय टप्पा 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 बॉसी मारेशा पार 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 इथून 14 बॉल आणि 30 धावांची गरज आहे मोठा फटका हवा होता तो जर आला इथे आणि मॅच पाहिलं गेलं तर दुदलमन मनस्थितीमध्ये आहे कशा प्रकारे या मॅचला पुढे नेलं जाईल गोलंदाजांचा क्लास दाखवतील का काही षटकातील अजूनपर्यंत बॉल शिल्लक असतील 2 आणि हे 2 बॉल आहेत तर खूप महत्त्वपूर्ण आहेत टीम शिवशक्ती 11 तिसाई मोरोई गावदेवी कळवे टीमसाठी कारण इथून विकेटची गरज आहे परंतु चांगला क्लास इथे मात्र पाहायला मिळाला लॉंग ऑन रिझन मध्ये कॉर्नर मध्ये बॉलला ढकलून दिले एक सिंगल येताना मात्र इथे पाहायला मिळेल आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 29 धावा आणि इथून आता समीकरण बदलले 13 बॉल आणि 29 धावांचा धावफलकावरती धावा 29 आणि येणारे 13 बॉल आणि एकूण 4था षटक मार्गस्थ असताना फक्त आणि फक्त 5 बॉल फेस केले ते लक्ष्मण वाघमारे या मात्र फलंदाजांनी ही चर्चा म्हणजे नॉन स्ट्राईक एंडला किती वेळ थांबावं लागले जर का ती स्ट्राईक मिळाली असती तर एक वेगळा रन रेट आपल्याला पाहायला मिळाला असतं का त्याची चर्चा चांगला डिफेन्सिव्ह शॉट इथे मात्र पाहायला मिळालं एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचं पूर्णपणे नियंत्रण येते आणि तोच यशस्वी करताना मात्र इथे पाहायला मिळतात आणि षटक क्रमांक समाप्त झालाय 4था आणि 4 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते आहेत बॅटिंग करत असताना टीम SSS किंग्स या संघाच्या 30 आता इथून 12 बॉल मध्ये जमवायच्या आहेत त्या 28 धावा 12 बॉल 28 प्रत्येक षटकारासाठी लक्ष्मण वाघमारे यांच्यासाठी आदरणीय कल्पेशजी काळे सर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे हे क्रिकेटवरचं प्रेम आहे आणि खास करून लक्ष्मण वाघमारे यांच्यावरचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतोय प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये इथून 12 बॉल मध्ये 28 धावा जमवायच्यात म्हणजे प्रति ओव्हर मागे तुम्हाला 14च्या करंट रन रेटनं मात्र धावा इथे जमवायच्या आहेत 2 षटकारांसाठी 1000 रुपये माफी असावी आदरणीय कल्पेशजी काय सरांकडून लक्ष्मण वाघमारे यांच्याकडून जर का लगातार 2 षटकार लगावले तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आणि विपुलजी मढवी साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे लगातार 2 षटकार जर का लक्ष्मण वाघमारे यांनी जर लगावले प्रत्येक षटकारासाठी विपुल मढवी साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक येईल कॅश प्राइज दिलं जाईल रणनीती आखाली जातोय कॅश प्राइज लागले जाते आहेत लक्ष्मण वाघमारे हिरो ठरतील का तेही पाहणं गरजेचं मॅच मध्ये 12 बॉल मध्ये 28 धावांची गरज प्रतीक ठाकूर थोडंसं मात्र इथे टेन्शन मध्ये असेल सुशांत मोकलची रणनीती मात्र यशस्वी होताना पाहायला मिळेल का 12 बॉल 28 चा समीकरण परंतु बॅटला ब्रश झालाय फ्लॅट डिलिव्हरी
यशस्वी होताना पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल निशांत मात्रे गोलंदाजी मार्कवरती येत असताना आपल्या नावाचा परिचय देत आहेत. बस कौस्तुभला पाहायला गेलं आपण आणि त्यांचेच बंधुराज आपल्याला पाहायला मिळतात. जे निगडे गावाचे हे दोन सितारे इथे पाहायला मिळतोय. लॉंग ऑडिशन मध्ये खेळून काढलाय. फ्लाय चालाय. क्षेत्ररक्षण तेवढाच क्लास. सुशांत मोकल आहे तिथे. वा भाई वा. संघासाठी मात्र धावा वाचवल्यात 2. 3 धावा वाचवल्या गेल्यात. एकच धाव आली तुमच्या टीमसाठी, तुमच्या क्रिकेटसाठी. तुम्ही फक्त टीम मध्ये आहात म्हणून ठीक आहे, खेळलं जाईल. आळशीपणा, लेझी क्रिकेट इथे होता कामा नये. चांगलं टायमिंग केले, प्रॉपर हिट केले. नो चान्स, आउट ऑफ द पार. श्रीराम कालेश्री गावाचा हा सितारा, नाव आहे साई पाटील. यांच्या बॅट मधून मात्र येतोय पेन प्रीमियर लीग 2024 मधील क्लासिकल क्लास आग लावून देणारा षटकार. कानमंत्र दिलेत. मोठू एसटी रक्षक पाहतोय आपण कौस्तुभ मात्रेला. त्यांचेच बंधुराज निशांत मात्रे गोलंदाजी मार्गवरती. साई पाटील ऑन स्ट्राईक. थोडासा दुर्वर ठेवण्याचा प्रयत्न, पंच आमच्याकडे वळतायत. वाईटचा निर्णय आलाय. प्रेशर आता मात्र गोलंदाजावरती क्रिएट झाले. साई पाटील आहेत इथे. वाशी विभाग क्रिकेटचा हा सितारा. जबरदस्त क्रिकेट सातत्याने खेळताना पाहायला मिळतोय. आता इथून येणारे 9 बॉल आणि 20 धावांची गरज. मॅच टर्न झाली आहे. पाहायला गेलं तर एक षटकारानं परिवर्तन झालंय. साई पाटील ऑन स्ट्राईक तर निशांत मात्रे. निशांत मात्रे आपल्या नावाचा परिचय दिलाय निगडी गावासाठी. इथून तुम्हाला आता या मॅच मध्ये परिचय द्यायचा आहे निशांत मात्रे यांना. उंच माझा झोका घेत सीमा रेषा पार 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 पार. साई पाटील ऑन फायर. साई पाटील यांच्या बॅट मधून मात्र हा येतोय क्लासिकल क्लास दाखवणारा षटकार. जय श्रीराम. आणि श्रीराम कालेश्री संघाकडूनच केलंय. डेफिनेटली चर्चा केली, कानमंत्र दिले होते. त्याच लाईन आणि टप्प्यावरची गोलंदाजी क्लास इथे मात्र दाखवताना पाहायला मिळतोय. बटरफ्लाय हा मात्र फ्लाय होईल का? पिंक कलरचे हे फुलपाखरं ज्या प्रकारे इन ऍक्शन मध्ये आले आहेत, परंतु साई पाटीलने मात्र क्लास दाखवलाय. साई पाटीलच्या फलंदाजीचा विचार केला आतापर्यंत आपण 6 बॉल मध्ये 17 धावांची गरज. 17 धावांची भारदार केली, साकारली गेली. जिथून आता इथून 7 बॉल आणि 14 धावांची गरज आहे. 7 बॉल 14चं समीकरण बनलंय. हा बॉल खूप महत्वपूर्ण असणार आहे. 7 बॉल 14. क्लास लॉंग ऑफ रिजन मध्ये घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच धाव मात्र येताना पाहायला मिळेल आणि आता इथून एका धावेनं समीकरण मात्र बदलली गेली. आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 13 धावांची गरज. षटक क्रमांक समाप्त झाले इथे. 5व 5 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 45 धावा. आता इथून येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 13 धावांची गरज. तर इथून येणारे 6 बॉल आणि 13चं समीकरण इथे मात्र बनलं गेलंय. आता पाहिलं गेलं तर मॅच पहा का जबरदस्त रंगताना पाहायला मिळतोय इथे. इथून साई पाटील ला करामत करावी लागेल. अंतिम षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर गोलंदाज येत आहेत.
राज मात्र कलवे गावाचे हे गोलंदाज आपल्या नावाचा परिचय मात्र कलवे गावासाठी दिले, परंतु इथून मात्र येणाऱ्या 6 बॉलमध्ये 13 धावांचं समीकरण बनलं गेलं. या 13 धावा मात्र जमवल्या जातील का? ऑन स्ट्राइक साई पाटिल. साई अपने ख्वाब को मैं सच में बनाना चाहता हूं, दूर की इस कल्पना के पास जाना चाहता हूं. इथून मॅच जबरदस्त आहे. सर्वात मोठे यश खूप या सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत असते. 6 बॉल आणि 13 धावांची गरज. लक्षात ठेवा, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या सूर्याला नाही. सूर्य बनण्याची संधी साई पाटीलला आहे आणि राज मात्रे यांना सुद्धा आहे. 6 बॉल 13 चा समीकरण अगदी साई पाटील भिंगरी सारखा गिर 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 फिरलाय. बॉल दिसलाय भिरभिर सीमा रेषा पार 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 पार. आम्ही तुम्हाला थोडा वेळ थांबू, परंतु इथे मॅच मध्ये थोडासा ट्विस्ट निर्माण झालाय. विमर्शसाठी रिव्ह्यू घेण्यात आले आणि पाहिलं गेलं तर बॉल चेक केलं जाईल. अफलातून क्रिकेट गरमाहट मॅच मध्ये संदीप भोईर सर सुद्धा टेन्शन मध्ये आले. पेन ची इंक चेक करून घ्यायची आहे की मॅच खूप महत्वपूर्ण आहे. दोन्ही विनर टू विनर मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. इथून येणारे समीकरण जर पाहायला गेलात या चौकारानंतर बदलले गेले, परंतु हा बॉल चेक केला जाईल आणि हा बॉल फेअर डिलिव्हर इथे मात्र पाहायला मिळाली. म्हणजे समीकरण बदलली गेलीत. येणारे 5 बॉल आणि विजयासाठी 9 धावांची गरज. शक्य आणि अशक्य याच्यातील अंतर आपल्या दृढ निश्चयावरती अवलंबून आहे आणि तो दृढ निश्चय साई पाटील मध्ये ठासून भरलेला पाहायला मिळतो. इथे इथून कमबॅक करावा लागेल साई पाटीलच्या विरोधामध्ये राज म्हात्रे या गोलंदाजांना. आता इथून शिवशक्ती 11 तिसाई मरुआई गावदेवी कलवे टीमचे खेळाडू कशा प्रकारे रिॲक्ट होत आहेत मैदानामध्ये ते पाहणं गरजेचं आहे. हाफ ट्रॅकर बॉल क्षेत्ररक्षक आहे तिथे फ्लाय होतोय. लॉंग ऑफ रिझन मध्ये ऑफ ड्राईव्ह केले, एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. इथे दुसरे धावेचा प्रयत्न आणि पहा काय घडले. आता इथे शिवशक्ती 11 तिसाई मरोई गावदेवी कलवे टीमच्या मात्र खेळाडूने सुशांत मोकल म्हणत असेल आग से नहीं भाई साई पाटिल के नाम से डर लगता है. 2 धावा आल्यात. रनिंग बिटवीन द विकेट ऑन फायर साई पाटील. 51 धावा धावफलकावरती. येणारे 4 बॉल आणि 7 धावांची गरज. एखादा मोठा फटका आणि एखादा विकेट. साई पाटीलची का विकेट इथे येतोय तर मॅच मध्ये ब्रेक थ्रू निर्माण होतोय. साई पाटीलची विकेट येणं खूप गरजेचं. गोलंदाज राज मात्रेसाठी मोठा फटका येणं गरजेचं आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल थोडासा मागा जाऊ शकतोय इथे आणि त्यानंतर पाहायला गेलं तर डॉट बॉल नंतर समीकरण बदलले गेले. 3 बॉल मध्ये आता 7 धावांची गरज आहे. येणारे 3 बॉल आणि 7चं समीकरण. हा मॅच मध्ये आता ट्विस्ट निर्माण झाले. जबरदस्त क्रिकेट अफलातून क्रिकेट मॅच मध्ये दोन्ही ताकदवान संघ आहेत. गॅप तर शोधून काढली. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक सिंगल मात्र कंप्लीट केली जातोय. दुसरीचा प्रयत्न थोडासा लेझी क्रिकेट तोपर्यंत धाव मात्र कंप्लीट केली जातोय आणि तिसरे धावेचा प्रयत्न करत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागेल. फलंदाज साई पाटील इथून बाद होतील. समीकरण बदललं गेले. 2 बॉल आणि 5 धावांची गरज. कोणत्या वेळी आक्रोश करायचा आणि कोणत्या वेळी संयम ठेवायचा हे ज्याला कळलं ना तो आयुष्यात कधीच अपयशी होत नाही. संकट आलंय, वेढा पडलाय आणि राजे शिवछत्रपती महाराजांनी आपल्याला शिकवलंय की वेढ्यातून बाहेर कसं पडायचं. कारण छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा अनेक वेढ्यांमध्ये मात्र अडकले होते. सिद्धी जोहरच्या वेढ्यातून बाहेर पडले. औरंगजेबाच्या वेढ्यातून बाहेर पडले. आग्र्यातून सुटका करून घेतली. शाहिस्ते खानाच्या वेड्यामधून घुसून त्याची बोट छाटून बाहेर पडले. हा वेढा छत्रपती शिवाजी महाराजांनी फोडलाय. इथून SS किंग्स हा वेढा कसा फोडेल. एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. दुसरी धावेचा प्रयत्न मात्र केला जातोय परंतु दुसरी धाव घेतली जाणार नाही कारण स्ट्राईक ठेवायचे. फलंदाज नवीन मैदानामध्ये गेलेत.
ऋतिक पाटील यांच्याकडे. आता इथून एक बॉल आणि 4 धावांची गरज. जबरदस्त क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळतोय. वाह भाई वाह. हर सर झुक जाए वहा मंदिर होता है, हर नदी समा जाए वही समुंदर होता है, जीवन के कर्म भूमि में हर युद्ध होता है, यहाँ पे कौन जीतेगा कौन हरेगा. एक बॉल आणि 4 धाव्यांची गरज. फटका तर फसला. एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न घेतला जाईल. दोन्ही धाव मात्र पूर्ण केल्या जातील, परंतु 2 धावेनं पराभव पत्करावा लागेल प्रतीक ठाकूर यांच्या टीमला. संघमालक भाऊ नवाले यांच्या टीमला. ट्रिपल एस टीम ही मात्र होतोय पराभूत आणि सुशांत मोकल यांची टीम शिवशक्ती 11 तिसाई मरोई गावदेवी 11 कलवे सुपर 8 मध्ये मात्र प्रवेश करताना मात्र पाहायला मिळतोय. दमदार खेळ, दमदार गोलंदाजी अंतिम षटकामध्ये. राज म्हात्रे यांची का डिफेन्स केल्यात अंतिम षटकामध्ये 13 धावा आणि आपल्या संघाला मात्र विजय संपादन करून दिले. वा व्हॉट अ गेम. शिवशक्ती 11 तिसाई मरोई गावदेवी 11 कलवे टीम.